टॅक्स प्लॅनिंगची तयारी जबरदस्त जाऊन चलते तसा आणि किती का 2 महिन्यानं फिनान्शियल इयर 24-25 अखेर जाता आणि सगळ्या वर्षानं जे तुम्ही किती अर्न केला आणि त्याच्या वयर तुम्ही इन्कम टॅक्स बांधूक असता. जर तर तुम्ही इंडियन आसात वर्किंग प्रोफेशनल जाऊन असत, इवन तुम्ही NRI जाऊन असत आणि तुमका इंडियन सोर्स जाऊन तुमका इन्कम येते तसा तुम्ही डिक्लेअर करू कसा आणि त्याच्या उपरांत का टॅक्स बनवू कसा. पूण हाका तयारी कशी चलते तसा लास्ट मोमेंट प्रिपरेशन वा 2024-25 फायनान्शियल इयर सुरू जाताना तुम्ही हाचे प्रिपरेशन केला चिंतून पळया. जर तर तुम्ही आता लास्ट मोमेंटाक प्रिपरेशन करते तसा रॉंग प्रोडक्ट सिलेक्ट करी नाकात. जायतो लोक येतलो, जायतो लोक तुमच्याकडे टॅक्स बेनिफिट मिळता म्हणून सांगून प्रॉडक्ट तांचे प्लॅन्स तुमच्या मुखार दवरतले. लुक्रेटिव्ह प्लॅन दिसतले पूण हातूंत तुमकां जावचो फायदो लॉक इन पिरियड मेळचे रिटर्न्स हे सकड गमनान दवरून तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करी जाय म्हणले म्हजी आशा जावन आसा. तर आज आम्ही एकच विषय बोलूया. अंडर सेक्शन 80C 1.5 लाख मसर ओल्ड टॅक्स रेजिमंत टॅक्स बेनिफिट मिळता आणि हे टॅक्स बेनिफिटाक लागू जाऊनचे फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट कसले आणि ताका कितले लॉक इन पिरियड असता हाच्या विशयान डिस्कस करूया. पहिले जाऊन असा ELSS फंड, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम फंड म्हणतात. हे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करचे जाऊन असा हाका 3 वर्षांचे लॉक इन पिरियड असता. जर तर तुम्ही लमसम घालतात आणि 3 वर्षां उपरांत ते तुम्ही रिटर्न काढूंक जाता. जर तर तुम्ही SIP करतात हर एका महिन्याक चिंत्या 10,000-15,000 रुपये इन्व्हेस्ट करते तसात आणि लगभग तुमचे 1.5 लाख रुपये जाता तर जाल्यार 3 वर्षां उपरांत जर तर तुम्ही लास्ट SIP वा केल्ले तुम्ही केदाळा थंय जावन त्या फंडाक नेक्स्ट 3 वर्षां वेट करीचे पडटा. सो त्या खातीर ELSS स्कीम करतना चिंतून समजून करा आणि कितले रिटर्न येतात. हाँ तो एक लगभग 15 to 17%, 20% रिटर्न येऊन पुरो तुम्ही खंयचे फंड सिलेक्ट करतात आणि कोणते सले येते तसात फंड मॅनेजर्स कसे असतात आणि ओव्हरऑल सगळे एक मार्केट इथं सिनारिओ कशें आसा ताच्या वयर डिपेंड जावन तुमका हाका रिटर्न मिळता. हे मार्केट लिंक्ड प्लॅन जावन आसा. ओके, नेक्स्ट NPS नॅशनल पेन्शन स्कीम. हाका लॉक इन पिरियड टिल रिटायरमेंट. तुम्ही रिटायर जाता मसोरो हातू गल्ले पैसे काढूंक जायनात. रिटायर जाल्या उपरांत रिटायर जाताना 60% ताच्या उपरांत 40% थंयच दवरन एन्युटी प्रकार म्हळ्यार पेन्शन मुखांतर तुमकां ते मेळटले. त्या देखून जर तरी NPS इन्व्हेस्ट करतात तर जाल्यार तुमकां केदळ पैसे गरज आसात केदळा काडीचे म्हणल्या विशयान चिंतून जर तुम्ही मेट काडचे भोव गरजेचे आणि हाका रिटर्न्स कितले मेळटीत 7.5% to 17% म्हणून एक्सपेक्ट करियेत. कित्याक हांत बॉन्ड्स प्लस इक्विटींत घालतात. तुमचे एज वयर तुमकां ऍक्टिव्ह मोड आणि ऑटो मोड म्हणून असता ते सिलेक्शन करूंक असता आणि त्या प्रकार तुमचे फंड्स एलोकेट जावन असतात. नेक्स्ट युलिप प्लॅन, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. युनिट लिंक्ड प्लॅन अंत 2 कॉम्पोनेंट्स असतात. एक तुमचे लाईफ कव्हरेज आणि एक तुमचे रिटर्न्स. थोडो ऐवज लाईफ कव्हरेजाक कान दवरतात आणि थोडो ऐवज तुमच्या म्युच्युअल फंडाक इन्व्हेस्ट करतात. मुझे सजेशन दोन्ही मिक्स करनाकात लाईफ कव्हरेजा खातीर टर्म इन्शुरन्स कान घेया, म्युच्युअल फंडा खातीर तुमकां मार्केटीन इन्व्हेस्ट करूंक आसा तर जाल्यार म्युच्युअल फंड कान घ्या. कित्याक हातूंत जायते टर्म्स अँड कंडिशन्स असतात आणि चार्जेस डिडक्ट करतात. कान घेवचे पहिले ते कसले प्लॅन कितल्या तेंपाक सुक्त कितली वर्सां लॉक इन पिरियड असता ते दोन मुसर तुमकां थंय पैसे काडूंक जायनात. डायरेक्ट म्युच्युअल फंडान गेल्यार तुमकां पैसे काडूंक जातात. सो हे सर संगती गमनान दवरून मुखले मेट कडे जाय म्हणून म्हजी आशा जावन आसा. नेक्स्ट सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेत एगेन लॉक इन पिरियड असता. जर तर तुमचे चेडवां भुरग्यांक मात्र हे एप्लिकेबल जावन असता. तुमची चेडवां भुरगीं 10 वर्सांच्या की भितर आसत तर जाल्यार तुम्ही हे प्लॅन कान घेवंक जाता. पूण हांतो लॉक इन पिरियड 18 वर्सां मुसर असता. 21 इयराक मॅच्युरिटी जाता आणि 21 इयर उपरांत तुमकां पैसे काडूंक जावचे. जर तर 18 वर्सां उपरांत
तुमच्या भुरग्यांच्या ग्रॅज्युएशना खातीर या पोस्ट ग्रॅज्युएशना खातीर पयशे जाय जे ते जाल्यार तुम्ही एडमिशन सर्टिफिकेट दिवंक आसता तातूंय 50% पयशे मात्र काडूंक जातात काजरीचे आव्हान पत्रिके दिवंक आसता आणि त्या जाल्यार तुम्ही 50% काडूंक जाता त्या खातीर ह्या प्लॅनान घालतना जागृत करा आणि हाचे रिटर्न्स 8.2% म्हणसर असतात पहिले चड आसले आता उणे उणे जावन येतात वर्सा वर्सा त्याचे रिटर्न्स गव्हर्नमेंट डिसाइड करता कितले रिटर्न्स दिवचे म्हणून सांगून नेक्स्ट सिनियर सिटीजन खातीर थोडे पेन्शन प्लॅन्स असतात कसले हे पेन्शन प्लॅन आणि अप टू 1.5 लाख म्हणसर तुमकां खंय बेनिफिट मेळटा ते जावन आसा SCSS सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम हाका 5 वर्षाचे लॉक इन पिरियड असता आणि लगभग 7 ते 8% म्हणसर तुमकां रिटर्न मेळटात NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात हातूंय तुमकां 5 वर्षाचे लॉक इन पिरियड असता आणि 7.25 to 8% रिटर्न्स असतात नेक्स्ट PPF जायतीं जाणां काम करतात खंयच्या एका कंपनीन काम करतात पब्लिक प्रोव्हिडंट फंडाक तुमचे पैसे डिडक्ट जातात आसात आणि तुम्ही तांचो पैसे इन्वेस्ट करूंक जाता अप टू 1.5 लाख म्हणसर इन्वेस्ट करूंक जाता आणि हांगा 15 वर्षांचे लॉक इन पिरियड असता हाका इंटरेस्ट तुमकां लगभग 7 ते 7.5% म्हणसर असता नेक्स्ट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज खंयच्याय कंपनीन जर तर तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कान घेतात जांग पुरो ते टर्म इन्शुरन्स जांग पुरो ते एंडोमेंट प्लॅन लगभग 6. एक रिटर्न्स तुम्ही चेक केले जाल्यार 6 ते 8% रिटर्न ओव्हरऑल रिटर्न्स मेळटात पूण हे लॉक इन पिरियड असता मॅच्युरिटी टायमा म्हणसर असता जर तर तुम्ही मॅच्युरिटीच्या के पहिले खान घेतात सरेंडर व्हॅल्यू मुखांतर तुमकां पैसे पाटी मेळटात पूण बांदल्या तितले पैसे बिलकुल पाटी मेळनात नातर जाल्यार तुम्ही पेड अप ऑप्शना कोशेत प्रीमियम पे करचे स्टॉप करियेत बट तुमकां रिटर्न्स मेळचे त्या पॉलिसी प्रकार प्रपोर्शनेट रिटर्न्स आणि मॅच्युरिटी उपरांत रिटर्न्स मेळचे जावन आसात सो त्या खातीर हे सर्व प्लॅनांत इन्व्हेस्टमेंट ऑप्शनांत 1.5 लाख म्हणसर अंडर सेक्शन 80C तुमकां टॅक्स बेनिफिट मेळचे चान्सेस आसात पूण गरजेचे तुमचे पैसे तुमची जबाबदारी लिक्विडिटी रिटर्न्स रिस्क आणि लॉक इन पिरियड हाच्या विशयांत गमनान दवरून टॅक्स प्लॅनिंग करतानाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट चूज करचे म्हणले म्हजी आशा जावन आसा ऍज अ फायनान्शियल प्लॅनर हांवें जायते जाणांचे प्लॅन करताना पळयला अखेरीक येवन आणि किती डिसेंबरांत म्हज्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट प्रूफ विसरतीत आसात मार्च भितर हांवें सबमिट करीचे म्हणल्या खातीर कोण मेळटात तांचे कडेन वचून विचारन नॉलेज नासतना कितल्या जणांनी तांचे पैसे लॉक करून दवरल्यात तुमचे पैसे तुमकां गरज आसतना मेळोंक जाय आणि तुमकां फिनान्शियल गोल वयर ते इन्व्हेस्टमेंट करूंक जाय त्या खातीर दयकर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करा तातूंत एक पार्ट टॅक्सेशन प्लॅनिंग आसता आणि त्या दळा तुमकां टॅक्सेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग दोन्ही पळोवन तुमचे गोल अचीव करचे तसले इन्व्हेस्टमेंट कान घेया म्हणली म्हजी विनंती जावन आसा जर तर तुमकां फायनान्शियल प्लॅनिंग करूंक जाय तुमकां टॅक्स प्लॅनिंग करूंक जाय देन कमेंट सेक्शनांत फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून बरया आणि आमच्या दिल्ल्या नंबराक तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आम्ही तुमकां संपूर्ण विवर माहिती दितल्या आणि तुमकां एक सारखे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन घेवंक तुमकां कुमो करतल्या 1-to-1 क्लॅरिटी कॉल तुम्ही बुक करी येता आणि आम्ही एक अर्धो घंटो वा 1 घंटो सांगता बसोन तुमचे सगळे फायनान्शियल मॅटर विशयांत डिस्कस करणं आम्ही तुमकां हेल्प करतल्या जर तर तुम्ही पहिले पुटी या युट्यूब चॅनलाक आयल्यात अजून तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू ना तर जाल्यार म्हजी कळती विनंती जावन आसा आजच सबस्क्राईब करा तुमचो एक सबस्क्रिप्शन म्हाका जायते पाठिंबो दिता तितले मात्र नाही जर तर तुमच्या बरेच जायते जण वर्किंग प्रोफेशनल आसात जायते जण गल्फांत आसात आणि तांकां अजून टॅक्स प्लॅनिंगा विशयान गोतूना येदो रॉंग सिलेक्शन केला तर आणि या मुखार रॉंग सिलेक्शन करून जमून जर तर तुमची आशा आसत तर जाल्यार दयकन हो व्हिडिओ जायते लोकांक पशार करा तितले मात्र नाही आम्ही पर्सनल फायनान्स विशयांत कोंकणींत पहिले पोटे कोर्स प्रारंभ करता फेब्रुवारी 1 तारखेतावन हो कोर्स प्रारंभ जातलो आजच रजिस्ट्रेशन करा तितले मात्र नाही तुमच्या कुटुंबाच्या सांद्यांकी हाचे विशयांत कळसिया तिळसिया तुम्ही कान गेल्या उपरांत जर तर तुमकां 5 जण तुमच्या कुटुंबाच्यांक कुमो करूं जाय 20% डिस्काउंटर हो कोर्स मेळटलो आणि हा कोर्सचो संपूर्ण विवर असो व्हिडिओ हांगासर आसा दयकरून तो पळया आणि जर तर तुम्ही खंयच्याच वर्सा हाच्या विशयांत
हो व्हिडिओ म्हजो पळोवन आसा तर जाल्यार तो व्हिडिओ पळया. तितले मात्र न्ही, तुमकां आमच्या कोर्साक रेजिस्टर करूंक जाय तर जाल्यार हांगा दिल्ले लिंक तुम्ही क्लिक करा आणि आमच्या संस्थेक संपर्क करून त्याचे बेनिफिट्स घेवंक प्रयत्न करा. देव बरें करूं. परत मेळटा. रेजिस्टर, सबस्क्राईब एज वेल एज शेअर अँड कमेंट करा. तुमकां कितें हातूंत बेनिफिट मेळ्ळे, तुम्ही कितें करनासले आतां पयले आनी कितें करूंक चिंता म्हणल्या भशेन कमेंट करा. तुमचे कमेंट जायते जाणांक उपकाराक पडटले. देव बरें.